कधी एका झाडाचं पान हातात घेऊन काळजीपूर्वक निरीक्षण केलं. पहिल्या वेळेस असं वाटतं हे फक्त सर्वसाधारण हिरवा तुकडा आहे. परंतु थोडं डीपमध्ये विचार केला तर एक प्रश्न उभा होतो की आपल्या स्मार्टफोनपेक्षा पण ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी एका छोट्याशा पानात असू शकते. अनोखं वाटते ना? परंतु प्रकृतीने खरंच हे केलं आहे. एक हे पान फक्त पान नसते, खरं तर हे छोटं बायोलॉजिकल सिस्टम आहे. याच्या आत असतात लाखो छोटे छोटे सेल्स. प्रत्येक सेलमध्ये असतात छोटे छोटे स्ट्रक्चर्स, ज्यांना म्हणतात क्लोरोप्लास्ट. इथेच होते ही प्रोसेस जी पृथ्वीवर जीवनाची नीव आहे, ज्याला आपण म्हणतो फोटोसिंथेसिस. आता प्रश्न हा आहे की फोटोसिंथेसिस करतं काय? बघा, पानं सूर्याची किरणे पकडतात, हवेमधून कार्बन डायऑक्साईड घेतात आणि रूट्समधून आलेलं पाणी वापरतात व नंतर या तिघांना मिळवून एक केमिकल रिॲक्शन करतो आणि त्या रिॲक्शनमधून तयार होते ग्लुकोज, म्हणजे झाडाचं जेवण. म्हणजे सरळ समजून घेऊ की पान हवा आणि सूर्यप्रकाशाला जेवणामध्ये कन्व्हर्ट करून टाकतं. विचार करून पहा, आपला फोन बॅटरीने चालतो. बॅटरीला चार्ज करायला इलेक्ट्रिसिटी पाहिजे, परंतु एक पान फक्त सूर्यप्रकाशातून आपली एनर्जी बनवतो आणि हीच एनर्जी हळूहळू पूर्ण झाडापर्यंत पोहोचते. ह्याच एनर्जीमुळे एक छोटीशी बी हळूहळू एक विशाल झाड बनतं. परंतु ही कहाणी इथेच संपत नाही, कारण पूर्ण पृथ्वीची फूड चेन कुठे ना कुठे एका पानापासून सुरू होते. वनस्पती अन्न बनवतात, प्राणी वनस्पतींना खातात, नंतर दुसरे प्राणी त्या प्राण्यांना खातात. याला जर लक्ष देऊन बघितलं तर पूर्ण लाईफची सुरुवात ही एका पानापासून होते. आणि फक्त फूडच नाही, पान अजून एक काम करतं जे पृथ्वीवर लाईफसाठी गरजेचं आहे. ते बनवतात ऑक्सिजन. हेच ऑक्सिजन आपण प्रत्येक श्वासात घेतो. म्हणजे आपल्या प्रत्येक श्वासात कोण ना कोण्या पानाचं योगदान आहे. यानंतर कधीही जर तुम्ही झाडाचं पान पाहिलं तर त्याला फक्त एक हिरवी वस्तू समजू नका, कारण या छोट्याशा पानाच्या सूर्याची एनर्जी जीवनात बदलत असते.